आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघितलंस देवा, ह्या मुलीला आपण आपल्या घरी आसरा दिला. जेव्हा ही कठीण परिस्थितीत होती तेव्हा हिला आधार दिला, मदत केली हिची. आणि हिने काय केलं? काय ग? हा, मगाशी अगदी छाती ठोकपणे सांगत होतीस ना की माझ्याकडे दागिने नाहीत, मी नाही चोरले दागिने. मग हे काय आहे? अजून किती वेळा आमचा विश्वासघात करणार आहेस ग? देवाच, हे सगळं ना माझ्यासाठी पण खरंच शॉकिंग आहे. मी खरंच काहीच नाही केलं. मी काकूंच्या कलेक्शनला टच पण नाही केला. आय स्वेअर देवाश, प्लीज ट्रस्ट मी. शट अप अंजली. जर तू दागिने चोरलेच नाहीये तर मग तुझ्या बॅग मध्ये कुठून आले ते? टेल मी. देवाच, मी जेन्युइनली नाही घेतले दागिने. मला खरंच नाही माहित कुठून आले माझ्या बॅग मध्ये. आय थिंक कोणीतरी ना मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करते. वा, छान. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. काकू मी खरंच सांगते, आय स्वेअर नाही घेतली हो तुमची ज्वेलरी. अंजली बस आता सगळ्यांसमोर खरं उघड पडलंय. तुझ्यासाठी बेटर हेच आहे की तू लवकरात लवकर तुझी चूक ऍक्सेप्ट करशील. नाही देवा, खरं तर चूक आपलीच आहे. आपण हिला घरात ठेवून घेतलं ना. मला तेव्हाच हा निर्णय पटला नव्हता. पण सईमुळे मी काय बोलले नव्हते तेव्हा. पण आता पाणी डोक्यावरून चाललंय. अंजली, आता ह्या घरात राहायचं नाही. झालं तेवढं खूप झालं. निघून जा या घरातनं. काकू तुम्ही प्रत्येक वेळी सगळ्यांना माफ करताना, सगळ्यांना समजून घेताना. आणि मी खरंच सांगते, नाही माहित मला कुठून ज्वेलरी आली आहे इथे. प्लीज मला माफ करा. असं नका म्हणून. प्लीज मला घरातून काढू नका. तेव्हाच तुम्ही तरी ट्रस्ट करा ना माझ्यावर. मी खरंच हे काहीच नाही केलंय. नाही माहित मला कुठून आलंय इथे. रिया अगं तू सांग ना दादाला तुझ्या, प्लीज. मला खरंच नाही ग माहिती. मी नाही घेतली रिया ज्वेलरी. मॅम, तुमचा तरी ट्रस्ट आहे ना माझ्यावर. प्लीज तुम्ही सांगा ना यांना खरंच नाही काही केलंय. प्लीज. अंजली, हे सगळे तुला घराबाहेर काढायला निघालेत. तुला चोर ठरवून मोकळे झालेत आणि तरी तू गप्प आहेस का? अंजली, अगं मी माणसं बदलताना पाहिलीये, पण एखाद्यामध्ये इतका पॉझिटिव्ह चेंज होऊ शकतो यावर विश्वासच बसत नाहीये माझा. पहिल्यांदाच बघते मी. तू जे काही वागतेस ना त्याचा मला रागही येतोय आणि कौतुकही करावंसं वाटतंय ग. राग यासाठी येतोय की हे सगळे तुझ्यावर वाटेल ते आरोप करतायत, पण तू एक शब्दही तोंडातून काढत नाहीयेस. आणि कौतुक यासाठी वाटतंय की मी दिलेली कमिटमेंट पाळण्यासाठी तू वाटेल ते सहन करायला तयार झालीस. असली कमिटमेंट आई? कशाबद्दल बोलतेस तू? अंजलीने माझ्या सांगण्यावरून हे दागिने लपवले होते. आणि जोवर मी सांगत नाही तोवर ती सत्य कोणालाही सांगणार नव्हती. पण घर सोडून जायची वेळ आली तरी ही मुलगी काही बोलायला तयारच नाही. एक मिनिट. तू अंजलीला हे दागिने लपवायला सांगितले होते का?
बहिणीला अद्दल घडावी म्हणून मी अंजलीला हे करायला सांगितलं. बहिणी, हे एवढे महागाचे दागिने तू बेडवर असेच टाकून निघून गेली होतीस ना? नाही, ते फोन आला ना म्हणून मी. हो की नाही? एका शब्दात उत्तर दे. हो. वा, एरवी तर म्हणत असतेस की माझ्याकडून काही चुकत नाही, मी हलगर्जीपणा करत नाही. आणि मग हे काय? दागिने बेडवर असेच टाकून निघून जाते, हा हलगर्जीपणा नाहीये तर काय आहे? तुला काहीच कसं वाटलं नाही? परंपरागत दागिने ते आपले. नाही म्हणजे नुसते दागिने गेले असते ना तर काय 100 दागिने घेऊन आलो असतो का नवीन परत? किमतीचं काही नाहीये, पण परंपरा याचा डंका तूच वाजवत असतेस, सतत म्हणत असतेस ना की परंपरा संस्कार महत्वाचे. मग तुला परंपरा जपता आली नाही आपली? घरातली सून म्हणून तुझी काही जबाबदारी आहे की नाही? आणि तुला त्याच जबाबदारीची जाणीव करून द्यायला मी अंजलीला दागिने लपवायला सांगितले, जेणेकरून तुझ्या डोक्यात प्रकाश पडेल आणि ही केलेली चूक तू पुन्हा करण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून मी हे सगळं केलं. आय एम सॉरी अंजली. या सगळ्या ह्याच्यात तुला खूप त्रास झाला असेल. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. मॅम प्लीज, तुम्ही सॉरी नका म्हणू. तुम्ही सगळ्यांनीच आतापर्यंत खूप केलंय माझ्यासाठी. मी तुमच्यासाठी इतकं तर सहन करूच शकते ना मॅम. आणि देवांश, आय एम रिअली सॉरी. मी भैरवी मॅमला दिलेल्या वचनामुळे तुम्हाला खरं काय ते नाही सांगू शकले, आणि त्यामुळे इतकं सगळं मोठं कन्फ्युजन झालं. पण हे कसं पॉसिबल आहे? काय पॉसिबल नाहीये रिया? काय पॉसिबल नाहीये? तुझ्या आईचा वेंधळेपणा की तो समोर आणण्यासाठी मी दाखवलेला स्मार्टनेस? यापैकी नक्की काय पॉसिबल नाहीये? बहिणी, तू इतकी वर्ष या घरात राहतेस पण तुझा स्वभाव हा अजूनही बदललेला नाही. सो सॅड. नाही, तुझ्या घरात ठीक होतं ग. तुझ्या माहेरी काय ना, वस्तू कुठेही ठेवल्या, ती वस्तू हरवली त्याने काही तुला फरक नाही पडायचा. पण जहागीरदारांच्या घरात छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा मोठी किंमत मोजावी लागते. नुसते किचन मधले युटेन्सिल्स आहेत ना, ते पण खूप महाग आहेत ग. जरा जबाबदारीने वागायला शिक, निदान आत्ता तरी. आय होप या पुढे तरी जबाबदारीने वागशील तू. बहिणी काय देवांशला त्रास होऊ नये म्हणून इतकी झटत असतेस तू, आणि आज तुझ्या या वागण्यामुळे त्याला मनस्ताप झाला. किती तो हलगर्जीपणा आत्ता सुद्धा. वागा जरा जबाबदारीने. मम्मा, आत्याने अगं आयत्या वेळी स्टोरी मध्ये ट्विस्ट आणला. अंजलीने ना आत्याला चांगलंच घोळात घेतलंय, आणि जोपर्यंत ना आत्या तिच्या पाठीशी आहे ना तोपर्यंत आपण तिला घराबाहेर नाही काढू शकत. मम्मा, आय एम सो सॉरी. माझ्यामुळे तुला खूप ऐकून घ्यावं लागलं. खरंच आपला सगळा प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला. नाही ग बाळा, त्याचं काही नाही.
मलाही जाणीव आहे की माझी सुद्धा चूक आहे, पण जे झालं त्यामुळे ताईंच्या मनात नक्की काय सुरू आहे हे तरी समोर आलं. इतके दिवस मला वाटत होतं की ताईंना सई आवडत नाही, त्या तिचा तिरस्कार करतात, पण तेवढंच नाहीये, त्यांना काहीतरी भलतंच साध्य करायचंय आणि त्यासाठी ते अंजलीची साथ देत आहे. प्रिया, तू बरोबर म्हणत होतीस, जोपर्यंत ही अंजली आपल्या घरात आहे ना तोपर्यंत देवांश आणि सईचा संसार सुखाचा होणार नाही. सर, काय झालं? डोकं दुखतंय? ऑफिसमध्ये पण शांत होतात तुम्ही आज. तुम्हाला माहितीये, माझे खडूस बॉस ना आज माझ्यावर चिडलेच नाही, एकदम शांत होते. का? ऍक्च्युली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. सांगा ना मग. आज तुम्ही ऑफिसला गेलात, त्यानंतर घरी काहीतरी घडलं. ऍक्च्युली मंगळागौरी, काल मंगळागौरी होती ना सईची, म्हणून सगळे दागिने काढले होते वापरायला. नंतर मग मी ते व्यवस्थित कपाटात ठेवणार होते, पण तितक्यात माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि नेमकी खोलीमध्ये रेंज येईना, म्हणून मग मी बाहेर गेले आणि तेवढ्यात ना त्यातली थोडी ज्वेलरी गायब झालीये. हे एवढं सगळं घडलं पण मला कुणीच काहीच सांगितलं नाही. आई पण काही बोलल्या नाही, तुम्ही सुद्धा काही नाही सांगितलं. मी तुम्हाला नाही सांगितलं कारण दिवसभर तुम्ही खूप बिझी होतात ऑफिसमध्ये आणि मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. पण सर, या सगळ्यामुळे तुम्ही पण डिस्टर्ब झालाच ना. ठीक आहे, आता जे घडलंय ते आपण बदलू शकत नाही, त्याचा फारसा विचारही करून उपयोग नाहीये. मी उद्या अंजलीशी आणि आईशी बोलते. तुम्ही आता शांत व्हा, या सगळ्याचा अजिबात विचार करू नका. आणि खूप वेळ झालाय आता, झोपा. हॅलो, लॅपटॉप ठेवून. सई, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हा, तुम्ही मामांना प्रॉमिस केल्याप्रमाणे आपण करतोय ना, आपण बघतोय ना अंजलीचं लग्न करण्याचं. पण त्यामुळे आपल्यामध्ये काय अंतर येत आहे? सर प्लीज शांत व्हा ना. हे बघा, मला तुमच्या भावना कळत आहेत, पण इतके दिवस पाळलं की नाही तुम्ही? मग आणखी थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे ना. एकदा का अंजलीचं लग्न झालं ना, मग मला तुमच्यापासून कोणी दूर करू शकत नाही. प्लीज थोड्या दिवस फक्त. सर, तुमचं डोकं दुखतंय ना? मी 2 मिनिटात आले, प्लीज थांबा. काय आता? आलेच. सर, डोकं दुखतंय ना तुमचं, तरी पण मोबाईल मध्ये आता टाइमपास करत बस. नाही, मी तर एक मेल पाठवत होतो.
सर काम उद्या करता येईल, तुम्हाला आता आरामाची गरज आहे. प्लीज आता मोबाईल ठेवून द्या. आणि आता एक काम करा, माझ्या मांडीवर डोकं. नाही नाही बाबा, नको नको नको. परत लांबवा कराल तुम्ही, नको. नाही नाही, मी असं काही करणार नाही करणार. प्लीज या. बरं वाटतं? मी जेव्हा ऐकलं होतं ना, तेव्हा असंच माझं कधी डोकं दुखलं किंवा कसलं टेन्शन आलं तर आई अशीच मालिश करून द्यायची मला. इतकं भारी वाटायचं ना, 2 मिनिटात डोकं थांबायचं. आईच्या हातात एक वेगळी जादू असते ना, सगळं टेन्शन असं पटक्यात निघून जातं. तुम्ही किती नशीबवान आहात ना, तुम्हाला 1 सोडून 2 आहेत. सर नलिनीचा फोन, एवढे मिस कॉल का दिले तिने? हॅलो हॅलो नलिनी, अगं सॉरी, माझा ना फोन सायलेंटवर होता त्यामुळे नाही कळला तुझा कॉल आलेला. सॉरी हा. आणि तू ठीक आहेस ना? म्हणजे सगळं काही सॉर्ट आउट झालंय ना? अगं कसलं काय सॉर्ट आउट होतंय? माझ्या आयुष्यातल्या ना अडचणीच संपत नाही. एक अडचण संपली ना की दुसरी लगेच उभी असते. हे बघ, काय झालंय मला नीट सांग. काय सांगू तुला, सगळं ना ऑलमोस्ट सॉर्ट आउट होत होतं. मी शेतातल्या घराकडून घरी यायला निघाले होते तर मला वेट भेटला आणि आम्ही नॉर्मली सहजच बोलत उभे राहिलो. तितक्यात ना तिकडे आई आली. आईने वेदला आणि मला बोलताना बघितलं आणि गैरसमज करून घेतला. मी इतकं समजवण्याचा प्रयत्न केला तिला, पण ती समजूनच घेत नाहीये. आई असं पण म्हणाले की यापुढे वेदला भेटायचं नाही आणि खोतांच्या ऑफिसला सुद्धा जायचं नाही. मला ना कळतच नाही सगळं सॉर्ट आउट कसं करू, सुधरतच नाहीये काही. ऐक, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस हा. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे आणि अगदी खरं खरं द्यायचं. मला खरं खरं सांग, तुला वेद आवडतो ना? मी तुला काहीतरी विचारतीये, बोलत का नाहीयेस तू? हॅलो नलिनी, हे बघ, आता मैत्रिणीला सांगताना सुद्धा लाजणार आहेस का तू? आणि तू नाही सांगितलंस तरी सुद्धा मला सगळं काही कळतं. आणि गोष्ट सांगू का, प्रेमात ना खूप ताकद असते, फक्त त्याची जाणीव ना आपल्याला हळूहळू होते. नाही, माझं जेव्हा देवाण सरांसोबत लग्न झालं ना, तेव्हा मलाही नव्हतं कळत की माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे. आणि एकदा का आपल्याला आपल्या प्रेमाची खात्री पटली ना, तर आपण जगाशी लढू शकतो.
आणि मला माहिती आहे तू आईला एकदम व्यवस्थितपणे समजावून सांगशील. कदाचित त्यांना आत्ता तू सांगितल्यावर नाही पटणार किंवा त्या समजूनही नाही घेणार. आणि तुला माहिती आहे ना, देवांश सर आणि माझ्याही आयुष्यात काही अडचणी कमी आल्या का? पण त्या सगळ्या अडचणींवर मात करून आज आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलोत की नाही. त्यामुळे तू फक्त तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव. बाकी सगळं काय व्यवस्थित होईल बघ. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगदी बरोबर बोलते सगळं तू सई. मी थोडे अजून पेशन्स ठेवले ना, सगळं ठीक होईल असं वाटतंय आता मला. तुझ्याशी बोलल्यामुळे खरंच खूप बरं वाटतं, हलकं वाटतं. सई, बोलायच्या नादात कळलंच नाही किती उशीर झाला ते. आता ठेवते मी फोन. उद्या सकाळी लवकर उठून आईला कन्व्हिन्स पण करायचंय आणि ऑफिसला सुद्धा जायचंय. ठीक आहे, गुड नाईट. आणि काळजी घ्या स्वतःची. एक मिनिट, तू मला सांगितलं नाहीस तू कुठे जॉबला लागली असते. अरे हो, एवढं सगळं बोललो आणि तुला हे सांगायचंच राहून गेलं. मी गोदावरी फूड्स कंपनीमध्ये नोकरीला लागले. ठीक आहे, आता उद्या पुन्हा नव्या जोशात तिथे कामाला जा आणि छान काम कर. हो. तुला माझ्याशी केव्हाही बोलावंसं वाटलं ना तर मला बिनधास्त फोन कर. ठीक आहे? नक्की. बाय. गुड नाईट. काळजी घे.